नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। भाजपचं सोनार बांगला तमिळनाडूत विजय सांगला, केरळमध्ये पुन्हा काँग्रेस, पुद्दुचेरीमध्ये पुन्हा भाजप। अर्थात सगळ्यात महत्त्वाचा निकाल जर आपण पाहिला तर या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपनं 5 पैकी 3 राज्यांमध्ये म्हणजे आसाम असेल, पुद्दुचेरी असेल आणि पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद दाखवली आणि आपला वर्चस्व राखला। पश्चिम बंगालमध्ये तर सत्तांतरच घडलं, आसाममध्ये भाजपनं हॅट्रिक साधली, पुद्दुचेरीमध्ये दुसऱ्यांदा NDA सत्तेत आलं। आता राहिला विषय तमिळनाडूचा आणि केरळाचा। केरळमध्ये काँग्रेसनं यंदा डाव्यांची जी ताकद होती ती मोडून काढली। डाव्यांचा एकमेव जो गड होता तो गड पूर्णपणे 49 वर्षांनंतर केरळच्या या काँग्रेसच्या हाती गेला। म्हणजे UDFनं LDF वर मोठा पराभव केला। 100हून अधिक जागा या ठिकाणी UDFला म्हणजे काँग्रेस प्रणित जी आघाडी आहे तिला मिळालेल्या आहेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तमिळनाडू। तमिळनाडूमध्ये एकतर DMK AIDMK यांच्यातच टफ फाईट होईल अशाच पद्धतीने चित्र रंगलं होतं। विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांपैकी सर्वात जास्त DMKलाच या ठिकाणी जागा मिळतील असंही म्हटलं जात होतं, पण दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ या ठिकाणी तमिळनाडूमध्ये TVK पक्षाचे संस्थापक विजय थलापती यांनी अभूतपूर्व विजय मिळवला। खरं तर तमिळनाडूमध्ये MGR, त्यानंतर करुणानिधी, जयललिता यांनी जी चित्रपटसृष्टी गाजवली अगदी अण्णादुराईंपासून आणि मग ते राज्याच्या राजकारणात स्थिरावले, अगदी मुख्यमंत्री होईपर्यंत ते पोहोचले, अगदी त्याच पद्धतीची वाटचाल आज या ठिकाणी विजय थलापती यांच्या TVK पक्षानं करून दाखवलेली आहे। त्यामुळे आपण तमिळनाडूचा विचार केला तर 234 जागा बहुमताचा आकडा आहे 118, पण TVKनं जवळपास 109 जागा या ठिकाणी मिळाल्याचा आत्ता तरी लीडनुसार दिसतंय। DMKला सर्वात मोठा फटका बसला। MK स्टॅलिन ज्या कोल्हापूर मतदारसंघातून 3 वेळा निवडून आले त्या ठिकाणी त्यांना पराभूत व्हावं लागलं। 59 जागा फक्त DMKला मिळाल्या आणि AIADMK या पक्षाला 47 जागा मिळाल्या। त्यामुळे जे AIADMK आधी लीडनं पुढे होतं DMKच्या ते पुन्हा एकदा मागेच राहिलं। DMK जे सत्तेत होतं, ज्यांनी 133 जागा मिळवल्या होत्या ते 59 वर आले आणि तमिळनाडूमध्ये खरं तर 59 वर्षांनी म्हणजे 1967 पासून जर आपण पाहिलं तर DMK आणि AIADMK हे 2 पक्ष सोडून तिसराच पक्ष सत्तेत आला, तो म्हणजे TVKचा। कोणत्याही एक्झिट पोलनं विजय थलापती यांना 20, 30, 40च्या पलीकडे जागाच दाखवल्या नव्हत्या, पण आज विजय थलापती यांनी DMK आणि AIADMKला जागा दाखवली। खरं तर तमिळनाडूमध्ये त्यांचा जो फ्री फॉर्म्युला होता तो त्या ठिकाणी जोरदार चालला। अगदी महिलांना 2,500 रुपये देणं असे दरमहा किंवा त्यासोबतच 6 सिलेंडर मोफत असतील, असे बरेचसे फ्री फॉर्म्युले त्यांनी वापरण्याचा प्रचाराचा मुद्दा समोर ठेवला आणि शेवटी सर्वसामान्य त्यांच्या पारड्यात विजय यांच्या पारड्यात विजय टाकला। केरळची जी मागाशी भूमिका मी सांगितली, 100हून अधिक जागा या ठिकाणी काँग्रेसला मिळाल्यानं दक्षिण भारतातलं कर्नाटक असेल किंवा त्या जोडीला आंध्र असेल, तेलंगणा असेल, आणखी एक राज्य केरळ काँग्रेसच्या हाती लागलंय। कारण की आतापर्यंत फक्त डाव्यांचा गड म्हणून याला मानलं जायचं। केरळमध्ये LDF आणि UDF यांच्यात खरं म्हणजे आलटून पालटून सत्ता चालत होती, पण या ठिकाणी मात्र पिनराई विजयन हे भले जिंकले असतील तरी मात्र त्यांच्या पक्षाला काही हॅट्रिक सत्ता आली नाही। 16 आणि 21 मध्ये LDF सत्तेत होतं, आता वाटलं हॅट्रिक करणार, पण तसं घडलं नाही। UDF म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडीनं या ठिकाणी मुसंडी मारली, कमबॅक केलं आणि काँग्रेसचा 10 वर्षांचा दुष्काळ हटला। पुद्दुचेरी अर्थातच भाजप, मुळातच भाजप मागच्या वेळी देखील या ठिकाणी NDA म्हणजे AINRC आणि BJP मिळून जी काही आघाडी होती त्यामधून सत्तेत आलं होतं। रंगासामी हे मुख्यमंत्री यावेळी पुन्हा एकदा विजयी झाले आणि 16 तिथे मॅजिक फिगर आहे
या ठिकाणी AINRC आणि BJP यांना मिळून जवळपास मॅन्डेट त्या ठिकाणी मिळालेलं दिसतंय. आसामचं जर आपण पाहिलं, हिमांत बिस्वा शर्मा यांनी मात्र पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 2016 आणि 2021 दोन्ही वेळा या ठिकाणी भाजप सत्तेत होतीच. 64 मॅजिक फिगर आहे. 126 जागा एकूण आसामच्या. भाजपलाच या ठिकाणी एकट्या 82 जागा मिळाल्यात आणि काँग्रेसला 19. त्यामुळं पुन्हा एकदा आसाममध्ये भाजपनं सत्तेत येऊन हॅट्रिक साधली आहे. आणखी एक महत्त्वाचा सगळ्यात शेवटचं राज्य जे पूर्व भारतातलं आपण ज्याला म्हणू पश्चिम बंगाल, या ठिकाणी 2011 पासून भाजपच्या वाट्याला जवळपास प्रत्येक वेळी हार पत्करावी लागली. तसं पाहिलं तर या ठिकाणी पहिल्यांदा 3 जागा मिळवल्या, नंतर 77, म्हणजे 2016ला अवघ्या 3 जागा भाजपकडे होत्या पश्चिम बंगालमध्ये. 2021ला 77 जागांवर मुसंडी मारली आणि आता मात्र भाजपनं 200चाही आकडा गाठला. 294 पैकी आज 293 जागा डिक्लेअर झालेल्या आहेत. 207 पर्यंत BJP जाऊन पोहोचलं. जिथं ममता दिदींचं राज्य होतं गेली 15 वर्ष, त्या ठिकाणी याच तृणमूल काँग्रेसला 80 जागांवर समाधान मानावं लागलंय आणि काँग्रेसच्या पाड्यात अवघ्या 2 जागा पडलेल्या आहेत. एकंदरीत हा सगळा जर आपण आत्तापर्यंतचा निकाल पाहिला तर 5 पैकी 3 राज्यांमध्ये सत्तांतर झालं. पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस जाऊन भाजप आलं, तमिळनाडूमध्ये DMK जाऊन TVK आलं आणि केरळमध्ये LDF जाऊन UDF आलं. मुळात या सगळ्या पर्यंतच्या आत्ताच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त भाजप नेहमी असं म्हणत होतं की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला पश्चिम बंगाल मिळवायचंय. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं पूर्ण झालं. आज नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या मुख्यालयात आपल्या पक्षाच्या त्या ठिकाणी जाऊन संबोधित देखील केलं. जनतेला हा विजय समर्पित देखील त्यांनी केलेला आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर बजावली असेल, म्हणजे चर्चा भले पश्चिम बंगालची होत असेल भाजपच्या विजयाची, पण लोकांच्या ओठामध्ये नाव आहे तो तमिळनाडूचा विजय आहे. कारण की त्या ठिकाणी DMK जे सत्तेत असलेल्या पक्षाला, स्टॅलिन सारखे दिग्गज नेते यांना बाजूला सारून आणि AIADMK सारखा तगडा पक्ष आव्हानात समोर असून सुद्धा ज्याच्यासोबत भाजप देखील जोडली गेली होती, या सगळ्यांना अक्षरशः मागे सारून TVKनं म्हणजे विजयनं खऱ्या अर्थानं विजयोत्सव त्या ठिकाणी साजरा केला. एकंदरीत आपण पाहिलं तर याच 5 राज्यांच्या निवडणुकांसोबत पोटनिवडणुका देखील होत्या. 7 पोटनिवडणुका. त्यामध्ये BJPनं 4 जिंकलेल्या आहेत, काँग्रेसनं 2 आणि NCP 1. मी आता महाराष्ट्रात येणार आहे. जाता जाता महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकांचं काय झालं ते सांगतो. अक्षय करडिले भाजपचे उमेदवार होते. यांच्या विरोधामध्ये गोविंद मोकाटे, शरदचंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार होते. गोविंद मोकाटे यांना 27,506 इतकी मतं मिळाली, तर अक्षय करडिले यांना 1,40,043 इतकी मतं मिळाली आणि त्या ठिकाणी विजयी झाले. आता जाता जाता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निकाल तो म्हणजे बारामतीचा. अजितदादांच्या निधनानं रिक्त झालेली जागा बारामती, त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली. सुनेत्रा काकी पवार या ठिकाणी उभ्या राहिल्या. काँग्रेसनं आधी उमेदवार दिला, नंतर मागे घेतला. आता राहिलं फक्त अपक्षांचं कडबोळं. आता या कडबोळ्यामध्ये जवळपास 2 जण म्हणजे सुनेत्राताई धरून एकूण 3 जण. सुनेत्राताई राष्ट्रवादी काँग्रेसच्या, नंतर न्यू रासप असा एक पक्ष आहे त्याचे प्रोफेसर घुटुकडे म्हणून, आणि हिंदुस्थान जनता पक्ष, या 3 पक्षांना सोडून उरलेले 20 अपक्ष होते. आता या ठिकाणी एकही व्यक्ती सुनेत्रा काकी सोडल्यास 1000च्या वर मतदानच घेऊ शकली नाही. खरं म्हणजे या ठिकाणी सुनेत्रा काकी पवारांनी इतका जबरदस्त या ठिकाणी रेकॉर्ड केला की तो नॅशनल रेकॉर्ड झाला. त्यांना 2,18,969 इतकी मतं मिळाली आणि त्यांनी खरं म्हणजे देशात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम जो याच्या आधी भाजपच्याच 2 जणांच्या नावावर होता त्यांचाही विक्रम मोडला. पंकज सिंह म्हणून भाजपचेच होते आणि 2022 मध्ये उत्तर प्रदेशमधून साहिदाबाद या जागेवरून सुनील कुमार शर्मा उभे होते. त्यांना 2,14,835 इतकी मतं मिळाली होती.
पण या दोघांचाही विक्रम मोडत इव्हन अजितदादांचा 2019चा जो विक्रम होता 1,65,665 तो विक्रम देखील या ठिकाणी सुनेत्रा काकींनी मोडला आणि हा राष्ट्रीय विक्रम त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवला. आज त्याचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा काकी पवारांचं नाव देखील घेतलं आणि या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. आता याच बारामतीमध्ये सुनेत्रा काकी पवार यांच्या विरोधात आणखी 2 नावं चर्चेत राहिली. ती म्हणजे करुणा मुंढे, ज्या पक्ष असूनही अपक्ष लढल्या, स्वराज्य शक्ती सेना त्यांचा पक्ष, आणि तिकडे नेहमीच निवडणुकांमध्ये उभे राहणारे अभिजित बिचुकले. अभिजित बिचुकले यांना 333 मतं मिळाली तर करुणा मुंढे यांना 301 मतं मिळाली. या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं सांगण्यासारखं इतकंच की पश्चिम बंगालमध्ये जिंदा शेरनी म्हणून प्रचार करणाऱ्या, मा माटी मानुष म्हणून लोकांसमोर जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या हातातून पश्चिम बंगाल निसटलं. त्या ठिकाणी भाजपनं परिवर्तनाचा नारा देत सोनार बांगला असं म्हटलं होतं आणि ते भाजपनं या ठिकाणी विजयाच्या माध्यमातून करून दाखवलं. राहिली गोष्ट तमिळनाडूची. तमिळी अस्मिता आणि त्या जोडीलाच हिंदीचा विरोध असं धरून डीएमके प्रचाराला उतरली, पण तिथे डीएमकेला देखील पराभूत व्हावं लागलं आणि तामिळनाडूत विजय चांगला म्हणत लोकांनी विजय थलापती यांना निवडून दिलं. एकंदरीतच 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्तांतर झालं आणि उरलेल्या 2 राज्यांमध्ये अर्थात एक केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी आणि आसाम या ठिकाणी पुन्हा एकदा एनडीए म्हणजे भाजपनंच त्या ठिकाणी आपली सत्ता मिळवलेली आहे. राहुरी भाजपच्या ताब्यात गेलं आणि जे भाजपच्याच ताब्यात पूर्वी देखील होतं, आणि राष्ट्रवादी अर्थात बारामती, राष्ट्रवादी आणि बारामती हे समीकरण ना तेव्हा तुटलं ना आताही तुटलं. एकंदरीत काय, आजच्या सगळ्या निकालाचा अर्थ पाहता भाजप खुशीत आहे. आसाममध्ये जिंकलो म्हणून काय एवढं फारसं नाही वाटलं, पुदुचेरीमध्ये जिंकलो तरी काय फारसं नाही वाटलं, पण पश्चिम बंगाल मिळवलं, पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवलं म्हणून भाजप खुश आहे. राहिला विषय तमिळनाडूचा. विजय थलापती ज्यांना स्वतःला देखील वाटलं नसेल की आपण इतक्या जागा मिळून या ठिकाणी तमिळनाडूवर विजय मिळू, पण ते देखील यावेळी घडून आलं. पाहत रहा LS मराठी.